नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन यामध्ये पुढचा भाग पाहणार. तो म्हणजे कोणता? nth टर्म ऑफ ॲन एपी. म्हणजे एखादा सिक्वेन्स जर एपी मध्ये असेल तर त्याची पुढची टर्म म्हणजे nth टर्म. जसं की इफ यू वॉन्ट टू फाइंड द 30th टर्म म्हणजे T30 जर तुम्हाला काढायची असेल किंवा 100th टर्म काढायचं असेल T100th टर्म, तर ती कशी काढायची याबद्दल माहिती शिकणार. जसं की पहा, इन द सिक्वेन्स 5, 8, 11 and 14 डॉट 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 हा एक सिक्वेन्स दिला आहे. या सिक्वेन्सकडे जर आपण पाहतो त्याच्या पुढच्या टर्म्स आपल्याला सांगता येतात. म्हणजे 5 and 8 देर इज अ डिफरन्स ऑफ 3. म्हणजे 5 मध्ये जर आपण 3 मिळवले तर किती मिळतात? 8 मिळतात. 8 मध्ये जर आपण पुन्हा 3 ॲड केले तर किती मिळतील आपल्याला? 11 मिळतील. 11 मध्ये जर 3 ॲड केले तर किती मिळतील? 14. 14 मध्ये जर पुन्हा 3 ॲड केले आपल्याला किती मिळतील? 17. 17 मध्ये पुन्हा 3 ॲड केले आपल्याला किती मिळतील? 20 and डॉट डॉट डॉट. आता या पद्धतीचा विचार करता जर आपल्याला 30th टर्म काढायचे तर काय होईल की आपल्याला ही जी प्रोसिजर आहे ती 30 नंबरपर्यंत करावं लागेल. म्हणजे 30th टर्मपर्यंत करावं लागेल. किंवा 100th टर्म काढायची असेल तर आपल्याला 100 करत जावं लागेल. 100 टाइम्स. इज इट क्लिअर? मीन्स दिस जॉब विल बी टीडियस. हा जॉब जो आहे किंवा हे वर्क जे आहे ते कंटाळवाणं होईल, टाईम कन्झ्युमिंग होईल. आणि म्हणून अशा पद्धतीच्या टर्म जर आपल्याला काढायचे असेल तर एखादा काही फॉर्म्युला आपल्याला तयार करता येईल का किंवा एखादा फॉर्म्युला आहे का तर ते आपण या ठिकाणी पाहणार. जनरली वी नो दॅट इन द एपी जर असेल तर त्यामध्ये फर्स्ट टर्म T1, सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T3 डॉट 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 याप्रमाणे लिहितो. आणि nth टर्म जी आहे ती लिहिणार आपण कशाने? Tn. लक्षात आलं? T1, T2, T3 डॉट डॉट डॉट. nth टर्म कोणती आहे? Tn. त्याच्याही पलीकडे टर्म राहू शकतात म्हणून डॉट डॉट डॉट. आता या गोष्टीचा विचार करू. इफ द फर्स्ट टर्म इज ए, म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे कोणती घेतली आपण? T1. ही काय घेतली आपण? A. अँड द कॉमन डिफरन्स इज D. इथे कॉमन डिफरन्स किती आहे? 3. इथे कॉमन डिफरन्स किती घेतला आपण? D. त्यामुळे 5 मध्ये 3 ॲड केले तर इथे 8 आले. इथे ए मध्ये काय ॲड करावं लागेल? D. कॉमन डिफरन्स. T3 म्हणजे काय? T2 प्लस D. T2 म्हणजे T2 प्लस D. T2 म्हणजे काय लिहिलं आपण? A प्लस D प्लस D म्हणजे A इज इक्वल टू A प्लस 2D. आता T4 म्हणजे काय? T3 प्लस D. T3 म्हणजे आन्सर काढलेला आपण A प्लस 2D प्लस D म्हणजे इज इक्वल टू A प्लस 3D अँड सो ऑन. आता या पद्धतीने आपण पुढे जाऊया. आता थोडासा आपण इथे विचार करू. पहा, A जो आहे तो वी कॅन राईट दिस A ॲज A प्लस 1 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय D. A प्लस 1 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय D. 1 मायनस 1 म्हणजे 0D आणि 0D म्हणजे हा काय झाला? 0. A प्लस 0 म्हणजे शेवटी काय मिळालं? A. त्यानंतर सेकंड टर्म झाली पहा A प्लस इन ब्रॅकेट 2 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय D. हिअर द कोएफिशिएंट ऑफ D इज 1 and here is also it is 1, 2 minus 1. Now in the third term A plus 2D, so we can write it as A plus 2. In place of 2 we write 3 minus 1 multiplied by D. T4 साठी काय लिहिता येईल? A plus 4 minus 1 multiplied by D. आता हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स पहा तुम्ही. इथे 1 मायनस 1 आहे, इथे 2 मायनस 1 आहे, इथे 3 मायनस 1 आहे, इथे 4 मायनस 1 आहे. फर्स्ट टर्म A ही आहे कॉमन आणि कॉमन डिफरन्स D हा प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे चेंज कुठे आहे? फक्त या ब्रॅकेटमध्ये. आता तो त्या चेंजवर लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला Tnचा जर फॉर्म्युला काढायचा असेल तर आपण क्लिअरली लिहू शकतो की A प्लस या ब्रॅकेटमध्ये चेंज आहे आणि हा D सेम आहे. म्हणजे आता या ब्रॅकेटमध्ये काय लिहिले पहा. इथे फोर्थ टर्म आहे, इथे लिहिले आपण 4 मायनस 1. ही थर्ड टर्म आहे, इथे किती लिहिलं आपण? 3 मायनस 1. इथे सेकंड टर्म आहे, इथे लिहिलं आपण 2 मायनस 1. आणि ही फर्स्ट टर्म आहे म्हणून इथे 1 मायनस काय लिहिलं आहे? 1. आणि ही कोणती टर्म आहे? nth टर्म. आणि त्यामुळे या ब्रॅकेटमध्ये n मायनस 1.
तर हा झाला इथे फॉर्म्युला टू फाइंड द nth टर्म ऑफ द गिवन AP. म्हणजे दिलेल्या AP मधील nth टर्म जर काढायची असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर nth टर्म इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड बाय d. a म्हणजे फर्स्ट टर्म, d म्हणजे कॉमन डिफरन्स आणि n म्हणजे काय, ज्या क्रमांकाची टर्म आपल्याला काढायची आहे तर तो क्रमांक. लक्षात आलं इथपर्यंत. तर हा तो फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला T100 काढता येईल. म्हणजेच आपल्याला इथे n ची किंमत किती घ्यावी लागेल, n ची किंमत घ्यावी लागेल 100. फर्स्ट टर्म a जो आहे तो होईल इथे 5 आणि कॉमन डिफरन्स d हा इथे घ्यावा लागेल आपल्याला 3. तर काय पाहूया आपण. काय फॉर्म्युला a म्हणजे किती 5 प्लस n म्हणजे 100 मायनस d म्हणजे किती 3 मल्टिप्लाइड बाय 100 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 3. that is equal to 5 plus 100 minus 1 99 multiplied by 3. that is equal to 5 plus 99 multiplied by 3. 3 9 are 27, 7 2 carry 3 9 are 27 plus 2 29. that is equal to 302. ही झाली कोणती टर्म 100 ची टर्म. T30 टर्म सुद्धा या पद्धतीने काढता येईल. T30 is equal to first term 5 in bracket n is 30 minus 1 multiplied by 3 is equal to 5 plus 30 minus 1 29 multiplied by 3. that is equal to 5 plus हा प्रोडक्ट पहिल्यांदा करायचे. विद्यार्थी चुकवतात. लक्षात घ्या की हा प्रोडक्ट कसा करायचा पहिल्यांदा. हा प्रोडक्ट इथे पहिल्यांदा. तर 5 plus 3 9 are 27 7 carry 2 3 2 are 6 6 plus 2 8 87 आणि दॅट इज इक्वल टू 92. तरी झाली कोणती टर्म 30 टर्म. तर या पद्धतीने आपल्याला या टर्म काढता येईल. आता समजा या सिक्वेन्समध्ये जर एखाद्याने म्हटलं की हा सिक्वेन्स आहे 4 8 11 14 17 20 डॉट डॉट डॉट. तर या सिक्वेन्समध्ये 301 ही टर्म आहे का, 300 टर्म ही या सिक्वेन्समध्ये आहेत का. तर हे जर पाहायचं असेल so we have to take this number Tn is equal to Tn. Tn is equal to 301 घ्यायचं. आता इथे ही व्हॅल्यू घेतल्यानंतर you have to find the value of n. आता if this value of n is a natural number or integer, पॉझिटिव्ह इंटिजर म्हणता येईल. म्हणजे n is equal to काय असेल, एखादी नॅचरल नंबर किंवा इंटिजर असेल. so we can say that so this number includes in the given AP and their number. कोणत्या क्रमांकावर असेल, कोणत्या ऑर्डरवर असेल हे आपल्याला सांगता येईल. परंतु n जर या व्यतिरिक्त डेसिमल पॉईंट किंवा निगेटिव्ह नंबर जर आला तर आपल्याला सांगता येईल की ती टर्म त्या AP मध्ये नाही. तर यावर आधारित काही एक्झाम्पल्स जे आहेत तर पहा का. सॉल्ड एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इज फाइंड Tn. काय फाइंड करायचं आपल्याला इथे Tn फाइंड करायचं आहे फॉर द फॉलोइंग AP. म्हणजे AP हा दिलेला आहे आणि देन फाइंड नंतर फाइंड करायचं आपल्याला 30th टर्म. म्हणजे दोन गोष्टी फाइंड करायच्या आहेत. एक म्हणजे Tn आणि दुसरा आहे 30th टर्म. आता सोल्युशन मध्ये पहा. गिवन AP इज, कारण ही AP आहे सिक्वेन्स नाही म्हणून 3 8 13 18 डॉट 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 हा झाला गिवन AP. या गिवन AP मध्ये T1 इज इक्वल टू 3, T2 is equal to 8, T3 is equal to 13, T4 is equal to 18 and dot dot dot. Here, first term A is equal to किती आहे 3 and common difference D is equal to काय राहील T2 मायनस T1 करा, T3 मायनस T2 करा, T4 मायनस T3 करा, काही एक करता है तुम्हाला. तो 8 मायनस 3 इज इक्वल टू 5. 8 मायनस 3 किंवा 13 मायनस 8 किंवा 18 मायनस 13. We know that. Tn is equal to A plus काय फॉर्मूला है n माइनस 1 मल्टीप्लाइड बाय d. Tn is equal to what is our A 3 plus n minus 1 मल्टीप्लाइड बाय d म्हणजे किती 5 is equal to
3 प्लस 5 ने मल्टिप्लाय करा 5n मायनस 5 इज इक्वल टू 5n 3 मायनस 5 किती झाले -2 ही झाली tn. त्यानंतर आपल्याला काढायचा 30th टर्म. यामध्ये n इज इक्वल टू व्हॅल्यू किती 30 म्हणजे t30 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 30 मायनस 2 म्हणजे किती येईल 150 मायनस 2 म्हणजे 140 and therefore 30th term is 148. हे झालं आन्सर. ते झालं फर्स्ट एक्झाम्पल, व्हेरी इझी. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल. इथे सुद्धा गिवन सिक्वेन्स किंवा गिवन एपी इज 2 11 20 29 डॉट डॉट डॉट. आता या सिक्वेन्समध्ये फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 2 आणि कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 11 मायनस 2 म्हणजे सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म 11 मायनस 2 किती येईल 9. आता एक्झाम्पल काय म्हणते पहा विच टर्म ऑफ द फॉलोइंग एपी इज 560 म्हणजे या एपी मधील कोणत्या क्रमांकाची तर 560 आहे. तर आपण याला म्हणूया nth टर्म आहे. nth टर्म इज इक्वल टू 560. यू हॅव टू फाइंड द n ची किंमत आपल्याला काढायची. पुन्हा तोच फॉर्म्युला वी नो दॅट tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड बाय t. tn किती दिलेलं आपल्याला 560 इज इक्वल टू a मीन्स 2 प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड बाय d म्हणजे किती मल्टिप्लाइड बाय 9 इज इक्वल टू 560 इज इक्वल टू 2 प्लस 9 मल्टिप्लाइड बाय n 9n मायनस 9. 560 इज इक्वल टू 9n 2 मायनस 9 किती होतं -7. -7 या बाजूला आहे म्हणजे 9n इज इक्वल टू 560 हे होती +7 म्हणजे किती झाले 567. तर n इज इक्वल टू 567 अपॉन 9. n इज इक्वल टू 9 6 54. Remainder is 2. 9 3 are 63. And therefore, answer is 63rd term is 560. हे झालं सेकंड एक्झाम्पल. चेक वेदर 301 इज इन द सिक्वेन्स 5 11 17 23 डॉट डॉट डॉट. म्हणजे काय चेक करायचं आहे ही जी टर्म आहे 301 ही या सिक्वेन्समध्ये आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. आणि म्हणून आपण इथे लिहिला गिवन सिक्वेन्स इज 5 11 17 23 डॉट डॉट डॉट. या सिक्वेन्समध्ये t1 इज इक्वल टू 5 t2 इज इक्वल टू 11 t3 इज इक्वल टू 17 t4 इज इक्वल टू 23 डॉट डॉट डॉट. आता हा सिक्वेन्स म्हटलेला आहे एपी म्हटलेलं नाही म्हणून हा सिक्वेन्स पहिल्यांदा एपी मध्ये आहे किंवा नाही ते आपण ठरवू. जर एपी मध्ये असेल तर मग पुढचा भाग करू. आणि म्हणून t2 मायनस t1 इज इक्वल टू 11 मायनस 5 इज इक्वल टू 6. नंतर t3 मायनस t2 इज इक्वल टू t3 किती आहे 17 मायनस 11 दॅट इज इक्वल टू 6. t4 मायनस t3 t4 किती आहे 23 मायनस 17 दॅट इज इक्वल टू 6. म्हणजेच आता इथे कॉमन डिफरन्स देअरफॉर द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह लक्षात ठेवायचं. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमाने येणार आहे लक्षामध्ये. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज सेम and hence
the given sequence is in AP while first term A is equal to 5 and common difference D is equal to 6. त्यानंतर आपल्याला काढायची इथे बीच चेक वेदर 300 वर. आता ही टर्म यामध्ये आहेत किंवा नाही हे चेक करायचं आहे आणि म्हणून कन्सिडर करूया आपण दिले nth टर्म जी आहे ती कोणती आहे 301. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वी नो दॅट Tn is equal to A plus n minus 1 multiplied by D. Tn ची व्हॅल्यू घेतलेली आपण 301 is equal to A ची व्हॅल्यू घेतलेली आपण किती 5 प्लस n minus 1 multiplied by D म्हणजे किती आहे 6. D म्हणजे 6. तर 301 is equal to 5 plus 6n minus 6. 301 is equal to 6n 5 minus 6 minus 1. So 6n is equal to 301 plus 1, that is equal to 302. n is equal to 302 upon 6. आता इथे बघा की 302 जी आहे ही 6 ने डिव्हिजिबल नाही, म्हणजे आन्सर कसं येणार की फ्रॅक्शन येणार लक्षामध्ये. आणि म्हणून शेवटी आपण इथे लिहिणार लक्षात ठेवायचं आपण की हिअर n is not a natural number किंवा इथे इंटिजर लिहिलं चालेल. is not a natural number or integer and hence 301 कोणती तर 301 is not in the given sequence, is not in the given sequence or given AP. कळलं एक्झाम्पल कसं येतं. त्यानंतर बघू आपण नेक्स्ट एक्झाम्पल. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. आता इथे लक्षात घ्यायचं किती म्हटलं आपल्याला 2 डिजिट नंबर. आता 2 डिजिट नंबरची सुरुवात कुठून होणार 2 अंकी संख्या या सुरुवात होता 10 पासून 10 11 12 13 डॉट डॉट डॉट. तर लास्ट टर्म कोणती असते यामध्ये 99 100 ही झाली थर्ड डिजिट नंबर. तर या झाल्या 2 डिजिट नंबर. परंतु कशा पाहिजेत आपल्याला डिव्हिजिबल बाय 4. आता 4 ने भाग जाणार आहे. आता यामध्ये 4 ने भाग जाणारी कोणती संख्या पहिल्यांदा ही सुद्धा नाही आहे, ही नाही आहे, 12 ला भाग जातो. म्हणजे पहिली संख्या झाली कोणती 12. त्याच्यानंतरची कोणती असेल 16 जी 12 ने डिव्हिजिबल आपल्या 4 ने डिव्हिजिबल आहे. त्यानंतर जी असेल 20, त्यानंतर जी असेल 24 डॉट डॉट डॉट. आता शेवटी पहा 99 नॉट डिव्हिजिबल आहे. त्याच्या आधी येणारी 98 ती डिव्हिजिबल आहे का चेक करा 4 ने, ती सुद्धा डिव्हिजिबल नाही. त्याच्या आधी येणारी 97 ती सुद्धा नाही. त्याच्यानंतर येणारी आहे 96 ही डिव्हिजिबल आहे. म्हणजे डॉट डॉट 96 म्हणजे हा तो सिक्वेन्स आला सिक्वेन्स. आणि म्हणून इथे लिहायचं डी 2 डिजिट numbers which are divisible by 4 are. लक्षामध्ये त्या कोणत्या आहेत. आता हा तो सिक्वेन्स आला. हा सिक्वेन्स एपी मध्ये पहा फरक, कारण डिव्हिजिबल बाय 4 ने म्हटलेलं आहे त्यामुळे इट इज इन एपी. तर ते डायरेक्ट इथे लिहिते इट इज इन एपी वाई first term A is equal to 12, common difference D is equal to 4. किंवा इथे कॉमन डिफरन्स काढता येईल 16 minus 12 is equal to 4 and इथे लास्ट टर्म दिलेली आहे म्हणून म्हणणार आपण Tn is equal to 96. We know that फॉर्म्युला तोच Tn is equal to A plus n minus 1 multiplied by D. Tn 96 is equal to फर्स्ट टर्म A किती दिलेली आहे 12 प्लस n minus 1
multiplied by d. d means 4. 96 is equal to 12 plus n multiplied by 4, 4n minus 4. 96 is equal to 4n, 12 minus 4 plus 8, and therefore 4n is equal to 96 plus it क्या हो जाएगा minus 8. 96 minus 8 कितनी 88. Therefore n is equal to 88 upon 4. n is equal to 22. म्हणजे 11 पासून तर 99 पर्यंत 4 ने भाग जाणारा 2 डिजिट नंबर लक्षात येते किती आहे 22. and therefore there are 22 2 digit numbers लक्षात येते. आणि तुम्हाला लिहायचं असेल तर लिहिता येईल लिहिलं तर आर डिव्हिजिबल बाय 4. त्यानंतर the 10th term and 80th term of an AP are 25 and 41. म्हणजे पहिलं वाक्य पहा इथून इथपर्यंत कोणती टर्म म्हणतात 10th टर्म कोणती आहे 25 आणि 80th टर्म कोणती आहे 41. आणि म्हणून इथे मी वापरतो इन सोल्युशन हियर 10th टर्म म्हणजे T10 इज इक्वल टू 25 आणि T18 इज इक्वल टू 41. देन फाइंड 36th टर्म म्हणजे पहिल्यांदा हे फाइंड करायचं तुम्हाला 36th टर्म. तर पहिल्यांदा याचा विचार करू आपण. वही नो दॅट Tn is equal to a plus n minus 1 multiplied by t. Here n is equal to 0.10. So T10 is equal to a ची व्हॅल्यू दिलेली नाही प्लस n ची किंमत 10 देणार आपण -1 मल्टीप्लाइड बाय t. इथे लिहून घ्यायचं आपण n is equal to 10 यूज केली. तर T10 ची व्हॅल्यू दिलेली आहे 25 is equal to a plus 10 minus 1 9d. Therefore a plus 9d is equal to 25. याला नंबर दिला मी 1. Similarly आता यांची किंमत 18 घ्या. T18 is equal to a plus n म्हणजे किती 18 minus 1 multiplied by d. T18 ची व्हॅल्यू दिलेली आहे 41 is equal to a plus 18 minus 1 17d. Therefore a plus 17d is equal to 41. हे झालं इक्वेशन 2. आता आपण सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स किंवा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे शिकलेलो आहे. त्याचा उपयोग करून यू हॅव टू एलिमिनेट एनी वन व्हेरिएबल आउट ऑफ दिस टू ए अँड डी. या दोन पैकी एका व्हेरिएबलला एलिमिनेट करायचं आहे. तर आपण सिंपली बाय सबट्रॅक्टिंग करता येईल आणि म्हणून ते दिलेला सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 काय होईल मग आपल्या पद्धतीनुसार a plus 17d is equal to 41. a plus 9d is equal to 25. हे झालं 2 हे झालं 1. सबट्रॅक्शन करायचं आहे. साइन काय होती चेंज होती प्लस ए माइनस ए कॅन्सल 17 माइनस 9 किती होती 8d इज इक्वल टू 41 माइनस 25 60. therefore d is equal to 16 upon 8. d is equal to हे झाली d ची की d ची किंमत आपण सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूटिंग d is equal to 2 in equation 1. What is our equation 1? a plus 9d is equal to 25. a plus 9 d means 2 is equal to 25. a plus 9 to the 18 is equal to 25. a is equal to 25 minus 18 is equal to 7. तर a ची किंमत झाली ते 7. म्हणजे आता आपल्याला फर्स्ट टर्म सिक्वेन्सची माहिती झाली 7
आणि कॉमन डिफरन्स माहीत झाला डी इज इक्वल टू 2. आता आपल्याला काढायचा आहे 36 ला, म्हणजे आता नंबर 1 फॉर्म्युला तोच Pn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी. तो पुन्हा लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालतो. तर T36 इज इक्वल टू ए म्हणजे किती काढलेली आपण 7 प्लस एन म्हणजे किती 36 मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी. डी ची व्हॅल्यू किती काढली आहे 2. इथे लागल्यास म्हणता येईल की एन इज इक्वल टू 36 इज इक्वल टू 7 प्लस 36 मायनस 1 35 multiplied by 2, that is equal to 7 plus 70, that is equal to 77. ही झाली 36 टर्म. त्यानंतर काय म्हटलं आहे सिमिलरली इफ nth टर्म इज 99. आता nth टर्म किती असेल 99. nth टर्म म्हणजे Tn किंवा इथे आपण असं लिहिलं nth टर्म म्हणजे Tn इज इक्वल टू 99. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. यांची किंमत काढली. पुन्हा फॉर्म्युला तोच Tn ची किंमत किती दिली आहे 99 इज इक्वल टू ए ची किंमत दिली आहे 7 प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी ची किंमत किती दिली आहे 2. आणि सोडवा 99 इज इक्वल टू 7 प्लस 2 multiplied by n 2n minus 99 is equal to 2n 7 minus 2 plus 5 and therefore 2n is equal to 99 minus 5 म्हणजे 94. therefore n is equal to 94 upon 2. therefore n is equal to 47. लक्षात येते 99 इज इक्वल टू 2n प्लस 5. 5 या बाजूला घेतलं म्हणजे ते झाले मायनस 5. 99 मायनस 5 94. कळलं ते 2n इज इक्वल टू 94. n इज इक्वल टू 94 अपॉन 2. 2 4 जा 1 2 7 जा 47. आणि त्यानंतर आपल्याला जे विचारलेलं होतं ते आन्सर इथे घेऊन घेऊ आपण. काय काय विचारलेलं होतं 36 टर्म ऑफ गिव्हन AP इज कोणती आली होती 77 अँड n इज इक्वल टू किती आहे 47. हे झाले ते आन्सर. धन्यवाद.